शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काँग्रेस नाराज. पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, पण पवारांची पावलं नेमकी कुठल्या दिशेने आहेत? एकीकडे इंडिया आघाडीची साथ आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान मोदींची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे खासदार मोदींना भेटले. कारण सांगितलं विकास कामांचं, स्थानिक प्रश्नांचं. पण राजकारणात भेटीगाठींनाही अर्थ असतोच की. याच भेटीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रातील विकास कामं, मतदारसंघातील प्रश्न आणि स्थानिक मागण्यांसाठी ही भेट असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. मात्र सर्व खासदार एकत्रित भेटल्यामुळे या भेटीकडे राजकीय चष्म्यातूनही पाहिलं जात आहे. यातच ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या घडामोडीवर नाराजी व्यक्त केल्याने आता पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या भूमिकेवरच काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्र, निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांसोबत, पण केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपशी जवळीक साधणारी शरद पवारांची राष्ट्रवादी. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढते का, असा सवाल आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलाय. खरं तर शरद पवार आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणाच्या चर्चा काही पहिल्यांदाच होत नाहीत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत गेला. मात्र शरद पवारांनी विरोधकांसोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतरही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी पवारांच्या भेटी सुरूच राहिल्या. अलीकडेच जेनजीचे आंदोलन तापले असतानाच शरद पवारांनी अचानक मोदींची भेट घेतली, ज्यावरून टीकाही झाली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनीही मोदीची भेट घेतली. एकूणच सत्तेशी जवळीक, राष्ट्रवादीच्या भविष्यातील भूमिकेसोबतच्या चर्चा यामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांमध्येही प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं महत्त्व आजही मोठं आहे. त्यामुळे पवारांच्या एका भेटीपासून ते एका राजकीय वक्तव्यापर्यंत प्रत्येक हालचालीचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. पवारांची राष्ट्रवादी सध्या इंडिया आघाडीचा भाग आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटी, भाजपसोबतच्या संभाव्य समीकरणांच्या चर्चा आणि पवारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेली चर्चा यामुळे पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे की सत्तेच्या दिशेने नवी वाट शोधते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.